नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी आश्रमामध्ये वापस आलेली असते आणि त्यावेळेस सायली ही जानकीला म्हणते, जानकी काय झालं, तू मला सर्व काही सांगू शकतेस. तेव्हा जानकी बोलते, काही नाही, मला पुन्हा एकदा मी अनाथ असल्याची जाणीव झाली. त्यानंतर आपण बघतो मकरंद हा आश्रमामध्ये येतो आणि दरवाजा वाजवल्यानंतर जानकी दरवाजा उघडते आणि मकरंदला त्या ठिकाणी पाहून जानकी अतिशय घाबरते. जानकी त्याला विचारते, तू आणि इथे? तेव्हा मकरंद हा जानकीला बोलतो, जानकी तू माझ्याशी लग्न करशील का? आणि तेव्हा जानकीला अतिशय राग येतो आणि ती सरळ त्याच्या कानाखाली मारते आणि तेव्हा मकरंदला अतिशय राग येतो आणि मकरंद बोलतो, या मकरंदचे आतापर्यंत प्रेम पाहिले आहेस तू, तर आता यापुढे मकरंदचा वेडेपणा बघशील. आणि तेव्हा जानकीला खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपण बघतो ऋषिकेश देखील आश्रमामध्ये येतो आणि जानकीला बोलतो, जानकी जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आणि जानकी ही त्याला बाहेर काढून देते, दरवाजा लावून घेते आणि आपण पाहतो थंडीमध्ये ऋषिकेश हा दरवाजाच्या बाहेर बसून राहतो. त्यावेळेस सायली ही जानकीला बोलते, तू आश्रमाचा दरवाजा तर लावला, परंतु तुझ्या मनाच्या दरवाजाचे काय? त्यावेळेस ऋषिकेश हा तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे असं सायली जानकीला म्हणते. जानकी पुन्हा दरवाजा उघडते आणि त्यावेळेस आपण पाहतो जानकी दरवाजा उघडून ऋषिकेशला शाल अंगावर टाकते. ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी तू माझ्याशी लग्न करशील का? आणि त्यावेळेस जानकी विचारामध्ये पडते आणि पाठीमागून सायली येते, जानकीला धक्का देते आणि जानकी सरळ जाऊन ऋषिकेशच्या गळ्यात पडते आणि तेव्हा दोघेही लाजतात, तर सायलीही हसू लागते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश कशा प्रकारे लग्न करून ऋषिकेश हा जानकीला घरी घेऊन जाणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.